नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जपमाळ कुठली असावी आणि प्रत्येक माळीवरती कुठला मंत्र जाप करावा, त्याच प्रकारे माळीचे कोणकोणते प्रकार आहे याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्याकडे ज्या माळी आहेत किंवा मी ज्या माळींवरती जप करते त्या माळींबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आणि मला माझ्याकडे असणाऱ्या या माळींबद्दल जेवढी माहिती आहे तेवढीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला माहितीच आहे माळेचे बरेचसे विविध प्रकार असतात, जसे की तुळशी माळ असते, त्याचप्रमाणे वैजयंती माला असते, त्याचप्रमाणे रुद्राक्षाची माळा असते आणि अशी ही कमळगट्ट्याची सुद्धा माळ असते. त्यासोबतच आणखीही विविध प्रकारच्या माळीसुद्धा येतात. कवड्यांची सुद्धा माळ बरेच लोक देवीला आणि स्वतःसुद्धा धारण करत असतात. तर आज माझ्याकडे ज्या माळी आहेत त्या माळीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर अशा ह्या ज्या माळी आहेत याचे आपण नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी या माळी आपण घेत असतो. यामध्ये स्फटिकाची सुद्धा माळ असते, पण ती माझ्याकडे नाही आहे. ह्या माझ्याकडे जेवढ्या माळी आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपण देवाचे नामस्मरण करण्यासाठी, देवाचा मंत्र जाप करण्यासाठी प्रत्येक विविध प्रकारच्या माळीचा उपयोग किंवा त्या माळीवरती आपण सेवा करत असतो. आपल्यावर जर कुठल्याही प्रकारचे आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे संकट असले तर ते देवाच्या नामाने किंवा नामस्मरणाने दूर होते किंवा दूर होण्यास मदत होते. आणि सर्वात प्रभावी आणि साधा सोपा उपाय म्हणजे हे देवाचे नामस्मरण करणे. तर नामस्मरण करत असताना आपण माळीचा उपयोग हा करतच असतो. आता आपल्यापैकी बरेच जण माळीवरती नामस्मरण जप हे करत असतात. तर बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की माळ कशी पकडायची किंवा माळेमध्ये जो मेरू मणी असतो तो ओलांडायचा नसतो. तर आज आपण बघणार आहोत की माळेवरती नामस्मरण कसे करायचे आणि कुठल्या माळेवरती कोणत्या प्रकारचे किंवा कुठल्या देवतेचे नामस्मरण करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण हे आपल्याला माळेनेच का करायचे आहे, तर आपलं मन हे चंचल असतं. आपण जर तोंडाने सुद्धा म्हटले तरी आपण एका वेळेनंतर आपल्या मनामध्ये बरेचसे दुसरे विचार येतात. तर असे दुसरे विचार आपल्या मनामध्ये येऊ नये यासाठी आणि आपलं मन एकाग्र व्हावं यासाठी जेव्हा जेव्हा आपण माळेमधला एक एक मणी हा पुढे पुढे सरसावत असतो तेव्हा देवाचे नामस्मरण हे आपण करत असतो. त्यामुळे आपले मन एकाग्र राहते आणि इकडे तिकडे न भटकता आपण माळ ही व्यवस्थितरित्या करत असतो. आपण आपल्या इष्टदेवतांचं किंवा इतर कुठल्याही देवतांचं नामस्मरण करत असू तर ते पूर्ण भक्तिभावानेच आपण करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला माळ हातात घेऊनच नामस्मरण देवाचे करायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे ही जी माळ आहे ही बघा, ही रुद्राक्षाची माळ आहे. ही 108 मण्यांची आहे आणि 27 मण्यांची सुद्धा आहे. ती मी रुद्रयंत्रावरती ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि ही माळ जप करण्यासाठी मी घेत असते. यानंतर दुसरी माळ आहे ही तुळशीची माळ आहे आणि त्यानंतर ही जी तिसरी माळ आहे ही कमळगट्ट्याची माळ आहे. ही सुद्धा 108 मण्यांचीच आहे. ही मी श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि जप करण्यासाठी मी दुसरी छोटी 27 मण्यांची कमळगट्ट्याची माळ घेतलेली आहे. ही माळ लांब आणि मोठी असल्यामुळे याच्यावरती जप करणं शक्य होत नाही, त्यामुळे छोटी माळ जप करण्यासाठी घेतलेली आहे. तर ह्या ज्या माझ्याकडे प्रत्येक माळी आहेत त्या प्रत्येक माळीमध्ये 108च मणी आहेत आणि 108 वेळा आपण या माळींवरती जप करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या माळेवरती कोणता मंत्र जाप करायचा हे आपण बघणार आहोत. पण त्याआधी आपण कुठलीही पूजा करताना किंवा मंत्र जाप करत असताना सर्वात आधी त्या माळेखाली सुद्धा किंवा त्या देवी देवतांना सुद्धा आपल्याला आसन ठेवायचे आहे. आसनावरतीच आपल्याला देवी देवतांच्या मूर्ती किंवा आपण कुठलीही माळ घेत असू ती माळ आपल्याला ठेवायची आहे. आणि सर्वात आधी जेव्हा माळ हातात घेतल्यानंतर आपल्याला माळेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपण माळ जप करण्यासाठी
सुरुवात करायची आहे। आपल्या घरामध्ये जर प्रत्येक व्यक्ती माळेवरती जप करत असेल तर प्रत्येकाची वेगळी माळ ही असायला हवी। एकच माळ सगळ्यांनी घ्यायची नाही किंवा एकाच माळेवरती सगळ्यांनी जप करायचा नाही। शक्यतो वेगळीच माळ आपण ठेवायची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी तुळशी माळ आहे ही आपल्या प्रत्येकाकडेच आपल्या देवघरामध्ये असतेच। तर या माळीवरती आपण कुठल्याही देवी देवतांचा मंत्र जाप करू शकतो। आणि ही जी दुसरी माळ आहे रुद्राक्षाची, तर या माळीवरती सुद्धा आपण सगळे मंत्र जाप हे करू शकतो। परंतु आपल्यापैकी बरेच जण स्वामी सेवकरी आहे किंवा आपण विशेषतः तर स्वामींचा जो मंत्र असतो तो या माळेवरती रुद्राक्षाच्या माळेवरती जपला जातो। जे देवादिदेव महादेव आहेत त्यांचे सुद्धा आपण रुद्राक्षांच्या माळीवरतीच मंत्र जाप करत असतो। स्वामी हे देखील ब्रह्मांड नायक आहेत। भगवान शंकरांची जी आपण सेवा करतो किंवा जे नामस्मरण करतो ते ह्या माळेवरती आपण करत असतो। म्हणून स्वामी समर्थांचे सुद्धा नामस्मरण आपण या माळेवरती करू शकतो। त्यानंतर आता ही जी माळ आहे ही कमळगट्ट्याची माळ आहे। ही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे। ही माळ आपण श्रीयंत्रावरती त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे नामस्मरण करण्यासाठी सुद्धा वापरली जाते। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे श्रीयंत्र हे आसन असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे त्या आसनावरती आपल्याला रोजच्या रोज आपल्याला कमळ ठेवणे किंवा कमळ अर्पण करणे हे शक्य होत नाही। त्यामुळे अशी ही कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ आपण जर श्रीयंत्रावरती अर्पण केली तर आपल्याला 108 कमळ माता लक्ष्मीला अर्पण करण्याचे पुण्य लाभते। तर भगवान श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याचीच माळ का ठेवतात? कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना कमळ अतिशय प्रिय असतात। आपल्याला रोजच्या रोज त्यांना कमळ अर्पण करणे हे शक्य होत नाही। त्यामुळे हे कमळांच्या बियांपासून बनलेली माळ आहे। म्हणून ही माळ आपण रोजच्या रोज आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र म्हणून श्रीयंत्रावरती अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्याला श्रीयंत्रावरती 108 कमळ वाहिल्याचे पुण्य लाभेल। यासोबतच ज्या वेळेलाही आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे नामस्मरण किंवा मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात, जप करायचा असतो, त्यावेळेस आपल्याला ह्या माळेवरती आपण जप करू शकतो। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे बघणार आहोत की जपमाळ कशी पकडायची आणि जपमाळेवरती जप कसा करायचा। आता ही कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ असल्यामुळे या माळेवरती आपल्याला जप करणं शक्य होणार नाही, कारण ती आपल्या पायाला किंवा पोटाला लागू शकते। त्यामुळे या माळेवरती आपण जप करायचा नाही। ही जी छोटी 27 मण्यांची माळ असते या माळेवरती आपण नामस्मरण करू शकतो। आता आपण बघणार आहोत नामस्मरण कसे करायचे। तर सर्वात आधी आपण माळ अशी हातात घ्यायची आहे। सर्वात आधी जप करत असताना आपल्याला मेरू मणीपासूनच सुरुवात करायची आहे। आणि आपल्याला माहितीच आहे नित्यसेवेमध्ये आपण स्वामींची 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत असतो। परंतु आपल्याला जर रोजच्या रोज 11 माळी करणं शक्य होत नसेल तर एक माळ केली तरी चालेल। पण 11 माळीला सुद्धा जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागतात। त्यामुळे आपण रोज 11 माळी तरी स्वामींचा जप नक्की करावा। आपण ज्यावेळेस माळ घरी आणतो त्यावेळेस त्यामध्ये एवढी सकारात्मकता नसते। त्यामुळे आपण जेवढी त्याच्यावर सेवा करत जातो किंवा जेवढे त्याच्यावरती नामस्मरण करत जातो तेवढी ती सकारात्मकता वाढत जाते। जेवढे आपण त्यामध्ये नामस्मरण करतो, जप करतो तेवढे त्यामध्ये सकारात्मकता वाढत जाते। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या माळेमध्ये हा जो मणी आहे याला मेरू मणी असे म्हणतात। या मणीपासूनच आपण सुरुवात करत असतो। सर्वात आधी नामस्मरण करत असताना आपल्याला या पहिल्या मणापासून सुरुवात करायची आहे आणि ही माळ आपल्याला आपल्या पोटाला किंवा आपल्या मांडीला लागू द्यायची नाही आहे। तर आपल्याला जमत असेल तर या माळेसाठी एक पिशवी सुद्धा मिळते, तर त्या पिशवीमध्ये सुद्धा आपण ही माळ टाकून या माळेवरती जप करू शकतो, जेणेकरून ती माळ आपल्या पायाला किंवा पोटाला लागणार नाही।
तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल बाजूला, तर अशा प्रकारची ही पिशवी असते। ही पिशवी आपण या पिशवीमध्ये आपण ही माळ टाकून याच्यावरती मंत्रजाप करू शकतो। तर आता आपण सुरुवातीला माळ जप कसा करायचा, तर बघा, आपला हा करंगडीचा वरचा बोट असतो तो आणि हा अंगठा याने आपण माळ पकडायची आहे आणि हे जे बोट आहे हे बोट आपण माळेला लागू द्यायचं नाही। अशा प्रकारे आपण माळ धरायची आहे। आणि आता या बोटाच्या बाजूला ही अनामिका आहे। या बोटाने आपल्याला ही बघा ही माळशी पकडायची आहे आणि या अनामिकेने एक एक मणी असा पुढे सरकवायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। एक वेळ काय होईल, वेळेनुसार आपली ही पूर्ण माळ जपून पूर्ण होईल आणि आपण शेवटी मेरू मणीपर्यंत येऊन पोहोचू। आपण परत एकदा बघू। बघा, अशी दोन्ही बोटांमध्ये आपल्याला माळ पकडायची आहे आणि या बोटाने आपल्याला एक एक मणी पुढे सरकवायचा आहे। तर असं करता करता आपले पूर्ण 108 मणी पूर्ण होतील आणि 108 वेळा आपला जप पूर्ण होईल। तर एका पॉईंट नंतर आपण ह्या मण्यापर्यंत येऊन पोहोचू। तर हा जो मेरू मणी आहे हा आपल्याला ओलांडायचा नाही। तर आता बघा, इथे हा मणी असा फिरवून घेतल्यानंतर हा मणी ओलांडला जात नाही आणि आता अशा पद्धतीने आपण दुसऱ्या माळेला सुद्धा जप करण्यास सुरुवात करू शकतो। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने। प्रकारे आपल्याला रोजच्या रोज प्रत्येक देवी देवतांचे नामस्मरण करायचे आहे। आपल्याला जेव्हा संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी जेव्हा वेळ मिळत असेल त्यावेळेत आपण नामस्मरण नक्की करा। नामस्मरणामध्ये खूप शक्ती असते। असा हा छोटासा व्हिडिओ होता माळेबद्दल, जपमाळेबद्दल, नामस्मरणाबद्दल। तो मी तुमच्यासोबत शेअर केला। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। जेवढी माहिती होती माळेंबद्दल किंवा जपाबद्दल ती मी तुमच्यासोबत शेअर केली, ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।